श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे लवकरच नवीन वर्ष 2026 चे आपण वेलकम करणार आहोत. पण 2025 सर्वांना चांगलं नाही गेले, काहींना खूप वाईट गेले, काहींना खूप त्रास झालाय, खूप मानसिक फायनान्शियली सगळ्या कोणत्या ना कोणत्या परीने ज्याला त्याला त्रास झालाय, कोण डिप्रेशन मध्ये गेले, कोणला प्रत्येकाला आपल्याला परीने त्रास झालाय. त्यामुळे ज्यांना 2025 खूप खराब गेले त्यांनी हा उपाय नक्की करावा. खूप सोपा उपाय, फक्त मनापासून श्रद्धेने करा. काय करायचं तुम्हाला, एक जटा तरी नारळ घ्यायचा आहे. नारळ घ्या, त्या नारळावरती तुम्हाला कलावा किंवा लाल कलरचा धागा असेल तो धागा घ्या. तुमच्या हाईटच्या, तुमची जेवढी हाईट, तुमची जेवढी उंच आहे 5 फूट ते 5 फूट, जेवढी हाईट त्याच्या 5 पट घ्यायचा आहे. 5 पट जास्त म्हणजे 1-2 इंच जास्त असेल तरी चालेल, पण कमी होऊ नका. त्याच्या 5 पट घ्या आणि तो धागा तुम्ही जो धागा आहे किंवा कलावा तुम्ही घेसाल तो तुम्हाला नारळावरती गुंडाळायचा आहे. नारळावरती तो पूर्णपणे गुंडाळायचा आहे. नंतर तो नारळ तुम्ही तुमच्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरायचा आहे. आणि तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जलप्रवाह करायचा आहे, किंवा तुमचं वाहतं पाणी नसेल तर तुमच्या आसपास झाड असेल कोणतं, त्या झाडापाशी नेऊन ठेवला तरी चालेल. त्याने कळेल तुमच्या आयुष्यातली पूर्णपणे निगेटिव्ह एनर्जी आहे, जी वाईब्स आहे ते पूर्ण निघून जातील. आणि 2026 मध्ये त्याच गोष्टी कॅरी फॉरवर्ड म्हणजे परत येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये, परत त्या गोष्टी रिपीट होणार नाहीत. त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 2026 आपलं खूप चांगलं जावं, आपल्या मनोकामना पूर्ण व्हावे, त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. हो, त्यासोबत कष्ट 100% आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करायला लागणार आहे. आणि सोबत स्वामींचं नामस्मरण जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ हा अखंड नामजप तुमच्या मनात राहू द्या, तुमच्या मुखात राहू दे. जेवढी शक्य असेल तेवढी मानसपूजा करा, कारण मानसपूजेचं फळ खूप मोठं आहे मी म्हणेल. त्यामुळे मानसपूजा जेवढी शक्य असेल तेवढं करत राहा. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तुमच्या आयुष्यातली निगेटिव्ह एनर्जी, जे काय वाईट चालले ते पूर्णपणे निघून जाईल. आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल, तुमच्या कष्टाचंही तुम्हाला फळ भेटेल. पण नामस्मरण खूप महत्वाचे, त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही 100% लक्ष द्या. ह्या गोष्टी केल्यामुळे, हे उपाय केल्यामुळे तुम्हाला फरक पडणारच आहे, पण स्वामींच्या नामस्मरणाने खूप जास्त फरक पडणार तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.